राम राम मंडळी. तर कसे आहात तुम्ही? भारी? आपण पण लय भारी. कामावरती जायला निघालो आणि तेवढ्यात लक्षात आलं आपण कपडे इस्त्री करायला टाकले होते ते अजून घेऊनच आलो नाही. म्हणून सकाळ सकाळ इस्त्रीच्या दुकानात गेलो आणि तेवढ्यात समजलं की आपले कपडे अजूनसुद्धा इस्त्री झालेले नाही आहेत. मग काय मूड ऑफ झाला आणि तसंच आलो घरी. इस्त्री नाही झाल्यामुळे हाय तीच कपडे घातली आणि निघालो कामावरती. गंध लावायची सवय मोडल्यामुळे आता ते सारखं विस्कटत होतं. मी कामाला जात असताना माझी आई रोज अशी मला सोडायला बाहेर येत असते. आज वेळेच्या आधीच कामावर पोचलो आणि हे पहा आमच्या कॉलेजची बिल्डिंग. 2 वर्ष झालं असेच बांबू लावून ठेवलेले आहेत. कामावरून सुट्टी झाली आणि निघालो कलेक्शनला. पण त्याआधी आपले सहकर्मचारी सकाराम मामांना आपल्याला रोज स्टेशनला सोडावं लागतं. त्यांना स्टेशनला सोडलं आणि आपण पूर्तता केली आपल्या कामावरती. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल रोज रोज हा तेच दाखवतो, पण काय करणार मित्रांनो, आयुष्यच काही असं चालू आहे. काम ते घर, घरचे काम. ह्या रुटीनमधून तुमच्यासाठी आवडीने वेळ काढत आहे मी. कलेक्शनला जाण्याआधी लागली होती भूक. आपण बाहेरचं खाणं तर सोडून दिलं आहे. मग म्हणलं नारळ पाणी तरी पिऊन घ्यावं, तेवढंच पोटाला आराम. नारळ पाणी पिलो आणि कलेक्शनला गेलो. आपल्या मोबाईलचा मोबाईल कवर खराब झाला होता म्हणून आपण नवीन मोबाईल कवर घेतला. ह्यावेळेस आपण साधाच मोबाईल कवर घेतला आहे. A few moments later. मित्रांनो, जे नाही व्हायचं तेच झालं. आपल्या गाडीतलं पेट्रोल संपलं. आपण आपल्या काळ्या घोड्याचा ॲव्हरेज बघण्यासाठी 5 लिटर पेट्रोल टाकलेलं मागच्या वेळेस. तर मित्रांनो, आपली गाडी 297 किलोमीटर धावली आहे. तर आता तुम्हीच कमेंट करून सांगा की आपली गाडी कितीचं ॲव्हरेज देते. गाडी आडवी केली आणि कसं पेट्रोल पंपापर्यंत पोहोचलो. पंपावरची गर्दी बघून मामांना म्हणलं पहिलं माझ्या गाडीत पेट्रोल भरा. मामा म्हणला तू काय माझा जावयास काय? मामांचं बोलणं ऐकून गपगुमान लाईनीत उभा राहिलो. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.